नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी. का नाही, आज तुमच्यासमोर बघा असे वेगवेगळे मसाले ठेवलेले आहेत आणि सारखं एक कमेंट येत होती हो. तर ती कमेंट काय होती, काय होती कमेंट ती, दादा वहिनी तुम्ही घरपोच कुठला मसाला देताय. हां, आता मंडळी का नाही, हे कमेंट सारखं या लागल्यामुळं म्हटलं चला आता ह्याच्यावर आपण एक व्हिडिओच करू. आणि आता तुमच्यासमोर हे सगळे आपले मसाले ठेवलेले आहेत बघा. सुरुवातीला का नाही, इकडं आहे कांदा लसूण मसाला, इकडं आहे आपलं हळद पावडर, ही देशी हळद आहे, आणि इकडं आहे काळा मसाला, आणि इकडं आहे तरीचं लाल मिरची पावडर आहे. हा, तर हे आपले 4 उत्पादन आहेत बरं का मंडळी. कसं झालं माहिती आहे का, गेले 2 वर्ष आम्ही वेगवेगळे जे पदार्थ बनवत होतो ते आपल्या सगळ्या घरच्या मसाल्यामध्ये आणि स्वतः तुमच्या वहिनीने जीव ओतून केलेल्या ह्याच मसाल्यामध्ये आपले सगळे पदार्थ आताही आहेत. आणि म्हणूनच मंडळी म्हटलं चला आता तुम्हासनी पण हे सिक्रेट सांगूयात. महत्त्वाचं म्हणजे मंडळी का नाही, हे सगळे जे मसाले आहेत का नाही ते एकदम घरगुती पद्धतीनं, एकदम स्वच्छतापूर्वक, काळजीपूर्वक जीव ओतून केलेले सगळे मसाले आहेत. आणि स्वयंपाक करताना सुद्धा का नाही तेवढंच मन लावून केल्यामुळे सगळेच पदार्थ एकदम कसं टेस्टी, झणझणीत, स्वादिष्ट असं होत असतात. आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मसाले आपले त्या क्वालिटीचे असल्यामुळं होत असतात बघा. म्हणूनच मंडळी का नाही, सुरुवातीला हा जो कांदा लसूण मसाला आहे हे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थाला बी चालतंय आणि एकदम झणझणीत आहे, स्वादिष्ट आहे, एकदम टेस्टी आहे. आतापर्यंत आपण बऱ्याच लोकांना हे दिलेलं आहे. सगळ्यांच्या प्रतिक्रिया का नाही छान छान आलेल्या. दादा वहिनी तुमचे मसाले लय भारी आहेत, टेस्टी आहेत. काही जण तर पदार्थ बनवल्यानंतर का नाही काय फोटो पण पाठवतात. तर ते फोटो बघून का नाही खरं म्हणजे त्यांनी पदार्थ बनवले असतात खरं परत आम्हाला तोंडाला पाणी सुटतंय. एवढं भारी सगळं पदार्थ बनवतात आणि एक आनंद वाटते की सगळे मसाले आज भारतामध्ये सगळ्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण देतोय. ग्रामीण भागात सुद्धा जिथून तुम्ही व्हॉट्सअपवरून मागणी करताय का नाही त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही ते मसाले देत आलेलो आहे. तर असा हा मस्तपैकी झणझणीत असं कांदा लसूण मसाला आहे. सगळे मसाले पारंपरिक पद्धतीनं डंकावर कुटून केलेले घरगुती मसाले आहेत बरं का. त्यानंतर आहे देशी हळद पावडर. मंडळी आपल्याकडे राजापुरी जी हळद आहे, देशी व्हरायटीची ती हळद आहे, त्या हळदीपासून आपण हे हळद पावडर बनवलेलं आहे. एकदम आरोग्यदायी अशी हळद आहे आणि थोडं जरी तुम्ही पदार्थामध्ये वापरलं तरी गुणधर्म चांगलं देणारं हे हळद पावडर आहे. त्यामुळेच आपल्याकडे मंडळी का नाही तसं बघितलं तर कुठलाही तिखट पदार्थ असेल तरी आपण त्याच्यामध्ये हळद पावडर वापरत असतो. अशा पद्धतीचं एकदम दर्जेदार असं हे आपण हळद पावडर बनवलेलं आहे. रोजच्या भाज्यामध्ये सुद्धा आपण हेच हळद पावडर वापरतो. त्यानंतर आहे इकडं झणझणीत स्वादिष्ट असा काळा मसाला. आता मंडळी कसं होते, आपल्याकडं शाकाहारी खाणारी मंडळी तेवढेच आहेत आणि मांसाहारी खाणारी मंडळी का नाही भरपूर आहेत. त्यामुळे कसं एकदम झणझणीत आणि चवदार जर मांसाहारी पदार्थ असतील मंडळी का नाही रोज जेवताना दादा वहिनींची आठवण काढणार अशा पद्धतीचं का नाही हे काळा मसाला आपण तयार केलेला आहे. ह्याच्यामध्ये सगळं मंडळी का नाही खडे मसाला जे आहेत किंवा खोबरं असेल, कांदा असेल, देशी लसूण असेल, हे सगळं आपण व्यवस्थित भाजून उन्हात वाळवून म्हणजे कुठलाही मसाल्यातलं वर्षभर टिकायला पाहिजे अशा पद्धतीनं नाही जी काळजी घेतलेली आहे. अशा पद्धतीचा हा मस्त काळा मसाला आहे. त्यानंतर मंडळी तिकडं बघा कारभारने काय आहे तूच सांग. तरीचं लाल मिरची पावडर आहे. भाजीला मस्त झणझणीत पण येतं आणि कलर सुद्धा चांगला येतोय. आणि महत्त्वाचं मंडळी ते एकदम असे तर्री येते का नाही, नुसता कट म्हणजे कटच असं बघितलं की लाल भडक अशा पद्धतीचे नाही हे कोरड्यास कालवण ह्या मिरची पावडरमुळे होत असते. काय मंडळी आम्हाला फोन करून सांगतात दादा वहिनी आम्हाला आमच्या घरी मोठा कार्यक्रम आहे किंवा काय जण हॉटेल लाईनमधली सुद्धा मंडळी असतात, त्यांचं रोज नाही म्हटलं तरी 100-200 लोकांचं जेवण त्या हॉटेलमध्ये होत असतंय किंवा मोठमोठे कार्यक्रमात असतात, लग्न असेल अशा कार्यक्रमात स्वयंपाकाला का नाही तर्रीसाठी लाल मिरची पावडर हे मंडळी वेगळं मागवत असतात. कांदा लसूण मसाला तर आपण देतच असतो पण त्याच्यासोबत का नाही तर लाल मिरची पावडर सुद्धा भरपूर मागणी आहेत. तर ते सुद्धा आपण आपल्याकडे उपलब्ध आहे. मंडळी ह्या तर्रीच्या लाल मिरची पावडरमध्ये का नाही आपण 3 मिरच्या वापरल्या आहेत. एक म्हणजे बॅडगी, शंकेश्वरी आणि लवंगी मिरचीमुळे झणझणीतपणा येते, शंकेश्वरी मिरचीमुळे स्वादिष्ट होते आणि बॅडगी मिरचीमुळे का नाही मस्त कलर येतोय. अशा पद्धतीनं का नाही हे एकदम परिपूर्ण असं लाल मिरची पावडर आहे. आणि महत्त्वाचं मंडळी हे सगळे आम्ही मसाले कसं बनवलं का नाही त्याचं सुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. आता मंडळी तुम्ही म्हणाल दादा वहिनी हे सगळं सांगताय खरं मागवायचं कसं, तर त्यासाठी तुम्हाला का नाही मंडळी हे वर जे व्हॉट्सअप नंबर दिसते का नाही ह्याच्यावरती तुम्ही मेसेज करायचा. मेसेज केल्यानंतर तुम्हाला का नाही सगळ्या मसाल्यांच्या
किमती तिथं तुम्हाला त्या मेसेजमध्ये बघायला मिळतील. आता आम्ही किंमत का सांगत नाही माहिती आहे काय, आता हे व्हिडिओ जर तुम्ही 4 वर्षांना बघितला तर त्यावेळी काय हेच किंमत असेल असं नाही, म्हणून काय नाही मंडळी. आता आम्ही हे किंमत व्हिडिओत सांगत नाही, पण तुम्हाला तिथं व्हॉट्सअपवर मेसेज केल्यावर तुम्हाला सगळी किंमत पण बघायला मिळेल. आणि हे मसाले तुम्हाला का नाही कमीत कमी पाव किलोपासून अर्धा किलोमध्ये आपल्याला हे देण्यासाठी उपलब्ध आहेत. अशा पद्धतीचे आम्ही पाकिट केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही बिनधास्त हे मसाले मागवू शकताय. आणि जे गावाकडची चव आहे, गावाकडची जी टेस्ट आहे ते तुम्ही सुद्धा अनुभवू शकता, असे हे सगळे मसाले आहेत. आणि मंडळी का नाही पारंपरिक पद्धतीने डंकावर कुटलेला मसाले जे असतात का नाही त्याच्यामध्ये सगळं ह्या मसाल्यातलं जो गुणधर्म आहे ते व्यवस्थित उतरतात. खोबऱ्याचं जे तेलाचं प्रमाण आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये उतरतं, त्यामुळं का नाही ह्या मसाल्याला एक वेगळी टेस्ट असते, एक जबरदस्त याच्यामध्ये का नाही सगळे पदार्थ होत असतात, असा हा मसाला आहे. आणखी एक महत्त्वाचं मंडळी तुम्हाला सांगतो, तुम्ही मसाले ऑर्डर केल्यानंतर आम्ही सांगली जिल्ह्यातून आहोत, त्यामुळे इथून पार्सल केल्यानंतर तुमच्यापर्यंत यायला कमीत कमी 3 दिवस लागतात. घरी आल्यानंतर तुम्ही ते मसाले काढून काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत ते काढून ठेवायचं, म्हणजे जास्त काळ दीर्घकाळ तो मसाला टिकतो, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची जाळी होणार नाही किंवा बुरशी येणार नाही. कारण हे मसाले बनवलेत असे हे व्यवस्थित तुम्हाला वर्षभर जाणार, टिकणार आणि व्यवस्थित राहणार. आणि जे आत्ता चव आहे तशीच चव तुम्हाला शेवटपर्यंत ह्या मसाल्यामध्ये मिळणार आहे, त्यामुळं ही एक काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. चला तर मग मंडळी तुमचा आता जास्त वेळ घेत नाही, पटापट कमेंट करा. मसाला आपला एकदम फ्रेश ताजेतवाने मसाले तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच, त्यामुळं तुम्ही सुद्धा का नाही एक पाऊल पुढे येऊन नक्की आमचे मसाले खरेदी करा. आणि जसं आम्ही गावाकडच्या टेस्टमध्ये पदार्थ बनवतो, जी चव आम्ही अनुभवतो त्याच चवीचे पदार्थ तुम्ही तुमच्या घर बसल्या अनुभवू शकता. त्यासाठी व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. घर बसल्या तुमच्या दारापर्यंत आमचे मसाले पोहोचवण्यासाठी तुम्ही फक्त एक मेसेज करा. चला तुमच्यापर्यंत हे नक्की मसाले आम्ही पोहोचवण्यासाठी तयार आहोत. कसं म्हणतेस? चला मंडळी भेटूयात मग अशाच आपल्या नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.